केवळ शेती नाही वाहून गेली, शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे. आणि हे संकट थोडं नाहीये. मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केले, कशी घोषणा केले त्याच्यावरती मी नंतर बोले. पण मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य वेळी येणार कधी का, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत पाळणार आहात. आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कालपासून प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे त्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा सातबारा गोळा करा आणि त्याला कर्जमुक्त करा. ही पहिली मागणी आहे. सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी आहे की आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये हे सरसकट मिळाले पाहिजे. तुम्हाला मान्य आहे का? कारण तुमचं शेतीचं एका वेळेचं नुकसान नाही झालं. शेतीची जमीन लुडून गेलेली आहे की पुन्हा नीट शेती करायला 3 ते 5 वर्ष लागणार आहेत. आणि आज जी काय 2.25-2.5 कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे ती संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी किती मिळणार आहे? 8,500. दुसरी गोष्ट, पीक विम्याची सुद्धा जी काही यांनी जे निकष बनवले तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आत्ताच मिळाली पाहिजे. आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम ही मिळणार नसेल तो उपयोग काय, कशाला करायचा तुम्ही स्वतःच्या? मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलेले की तुमच्या वतीने अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय. सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबांनो, मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेले पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं. कृपा करून असं वेडवाकडे पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका. वाईट दिवस जातात, हे दिवस जातील आणि ह्या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू. खचून जाऊ नका. बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत. या सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या. नोटिसा बँकेने थांबवल्या नाही, एक तर या नोटिसांची होळी करावी लागेल. याच्या सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण फक्त तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत.